रावेर शहरातील जुना सावदा रस्त्यावरील नागझिरी नदीवरील पूल सध्या चर्चेचा विषय झाला आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे नेते गिरीशभाऊ महाजन यांनी रावेर येथे दोनदा दिलेल्या भेटीत पुलाचे काम आठवड्यातच सुरू करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र या आश्वासनाला 6 महिने पूर्ण होत आले तरीही पुलाचे काम सुरूही झालेले नाही। या पुलावरून रावेरचे माजी उपनगराध्यक्ष व रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक सुधीर पाटील हे वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। पुलाची उंची कमी असल्याने ही दुर्दैवी घटना त्यावेळा घडली होती। सुधीर पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री गिरीश महाजन रावेरला आले तेव्हा त्यांनी पुलाची पाहणी केली आणि आठवडाभरातच पुलाचे काम सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी उपस्थितांसमोर केली होती। त्यानंतर सप्टेंबर महिन्यात एका शासकीय कार्यक्रमासाठी श्री महाजन रावेर येथे आले असताना पत्रकारांनी त्यांना पुन्हा पुलाचे काम सुरू झाले नसल्याची आठवण करून दिली। यावर श्री महाजन यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि अधिकाऱ्यांची कान उघाडणी केली। आठवडाभरातच काम सुरू करण्याचे पुन्हा निर्देश त्यांनी दिले। मात्र या घटनेला 3 महिने पूर्ण झाले तरीही या पुलाच्या कामाला अजून सुरुवातही झालेली नाही। याबाबत अधिक माहिती घेतली असताना या पुलाच्या कामाला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे पण प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही, म्हणजे पुलाच्या कामासाठी निधी मंजूर नाही। त्यामुळे संबंधित बांधकाम विभाग ठेकेदाराला काम सुरू करण्याचे आदेश म्हणजे वर्क ऑर्डर देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे। प्रशासन आणि मंत्र्यांच्या या पोकळ घोषणांमुळे आणि आश्वासनांमुळे नागरिक मात्र आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत। मी ह्याच कॉलनीचा रहिवासी आहे। या पुलाच्या अगदी बॅक साईडला आमची कॉलनी आहे। मी ह्याच पुलाचा म्हणजे ह्याच परिसरामध्ये मागच्या 13 वर्षापासून रहिवासी आहे। आणि हा जो पूल तुम्ही इथं बघताय या पुलाला रावेरमध्ये सर्वात जास्त जर महत्त्व असेल तर ह्या पुलाला सर्वात जास्त महत्त्व आहे। कारण ह्या पुलावरून लहान मुलं, शाळेची मुलं, वेगवेगळ्या खेड्यावरची लोक ह्या सगळे ह्या पुलावरून अपडाऊन करत असतात आणि ह्या पुलावरून त्याचं जाणं येणं असतं। मागच्या 13 वर्षापासून आम्ही सतत ह्या कॉलनीचे लोक आणि ह्या परिसरातील सर्व लोक या गोष्टीची मागणी करतो की हा पूल तयार झाला पाहिजे आणि ह्या नाल्याच्या दोघं बाजूंनी भिंत तयार झाली पाहिजे। परंतु ह्या कायम मागच्या 13 वर्षापासून फाटा देण्यात आला आणि त्याचं पर्यवसन असं झालं की आमचा अगदी जवळचा मित्र आहे रावेर शहराचे उपनगराध्यक्ष ह्याच ठिकाणी माझ्या मागे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यावेळेस सर्व राजकारणी लोकांनी, अधिकाऱ्यांनी येऊन दुःख व्यक्त केलं, संवेदना व्यक्त केली आणि अगदी 8 दिवसात काम चालू होईल अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं। इथं मोठमोठे फोटो सेशन झाले आणि आज दुर्दैवाने असं झालं की तांत्रिक मान्यता येते, प्रशासकीय मान्यता येते, तांत्रिक मान्यता येत नाही, निधी येत नाही, पत्र येत नाही, 2 अधिवेशन होऊन गेले परंतु एकाही अधिवेशनामध्ये अगदी 2.5 कोटी रुपयाच्या पुलाची कुठलीही मान्यता देण्यात आलेली नाही। पेपरमध्ये फक्त बातमी येते की ह्या ठेकेदाराने हा पूल घेतला आहे, त्या ठेकेदाराने हा पूल घेतलेला आहे, इथं काहीतरी लोक जमा होतात आणि परत तशी येण्या माझ्या मागली अशी परिस्थिती होते। मागच्या 1 महिन्यापूर्वी एक आमची महिला भगिनी त्या रोडून सरळ आली यांना नाल्यामध्ये जाऊन पडली। इतकं दुर्दैव ह्या पुलाचं आहे की लहान लहान मुलं सुद्धा रात्री अंधारामध्ये इथं येताना घाबरतात। 2 मुलांना आम्ही आमच्या हाताने ह्या पुलामधून ह्या खालून काढलेले आहेत। त्यांचं त्या मुलांचं सुदैव असं की आम्ही रात्री जळगावरून येत असताना ती मुलं दोघी सायकलवर आमच्या समोर पडली। जर आम्ही आलो नसतो त्या मुलांचा किती मोठ्या दुर्घटनेला आम्हाला परत सामोरं जावं लागलं असतं। तुम्ही आता बघत असता की आता ह्या रोडने बस जाणार, मोठमोठ्या ट्रक जाणार आणि त्या पुलाची परिस्थिती एकदा बघून घ्या। म्हणजे प्रशासन याची वाट बघतंय की अजून एखाद्या व्यक्तीचा याच्यामध्ये जीव जावा। रावेर शहराची उपनगराध्यक्ष एवढी मोठी व्यक्ती, एका शिक्षण संवर्धक संघाचे ते संचालक, अगदी मोठे शेतकरी, त्यांचा मृत्यू झाल्यास सुद्धा जर प्रशासन जागी होत नसेल तर तुमच्या आमच्यासारखे जे कितीही मृत्यू झाले तरी प्रशासनाला घेऊन काही घेणं देणं नाही आहे। कारण ते इथून कोणी वापरत नसावे कदाचित किंवा त्यांच्या घरातल्या कोणाचा एखादा जीव इथं जाणार नसेल म्हणून त्यांना याचं गांभीर्य नसेल। परंतु आमच्या दृष्टीने ह्या पुलाचं महत्त्व अत्यंत आहे। म्हणून एक रावेर शहरवासी या नात्याने आणि ह्या परिसरातील एक रहिवासी या नात्याने, रोज ह्या पुलावरून जाणाऱ्या व्यक्तीच्या नात्याने मी प्रशासनाला कळकळून विनंती करेल की एक वेळ आमच्या या पुलाकडे लक्ष द्या। तुमच्याकरता 2.5-3 कोटी रुपयाचा निधी फार काही मोठी गोष्ट नाही आहे। जर तुम्ही लगेच ठरवता 2 दिवसात या पुलाचं काम चालू होऊ शकतं। तुम्ही आता जर मार्चमध्येची मान्यता घेणार, एप्रिलमध्ये काम चालू होईल, परत जूनमध्ये इथं पाऊस येईल,
परत हा पूल तुटलेला असेल आणि एखाद्याचा असाच जीव जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही जागी जर होत असणार तर त्याला काय अर्थ आहे? जर या पुलाचं काम जानेवारी सुरू झालं तर किमान जुलै ऑगस्टपर्यंत या पुलाचं काम पूर्ण होईल. म्हणून प्रशासनाला कडकडीची विनंती आहे सर्व नागरिक, सगळ्या महिला, लहान मुलांकडून की लवकरात लवकर आमच्या पुलाचं काम चालू करावं. धन्यवाद.